श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. ओम नमो आदिनारायणा. विश्वचाळका विश्वपाळना. चराचर जे का रचना ते जाण तव सत्ते. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 24वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो, नमस्कार. भगवंताची कृपा ज्यावरती होती ना, त्याच्या जीवनामध्ये अलौकिक योग घडून येतातच येतात. म्हणून तर म्हणलेलं आहे ना, हरी रे तू कृपा करी झडकरी. देवा तू कृपा कर, तुझी कृपा होता गोविंदा. मुकावेद उच्चारी, हरी रे तू कृपा करी झडकरी. देवा आमच्यावर कृपा कर, आमचं दुरीत दैन्य सगळं घालव. तुझी कृपा देवा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं. यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. देवा तुझी कृपा आमच्यावर झाली पाहिजे. खरंच हो, गुरु मिळाला आणि नारायणासारखा गुरु मिळाल्यामुळे विप्रकुमाराचा उद्धार झाला. आता मनामध्ये विचार चाललाय नारायणाचा की असाच मुलीचा सुद्धा उद्धार करावा. ऐका श्रोते हो संत सज्जन, मागे विप्रकुमार गेला उद्धरुण. सद्गुरु नारायणे कृपा करुण, गोदाने उद्धरिला. आता तयाची जे भामिनी, ते तो वेश्येने नेली चाळवुनी. तियेची काय झाली करणी, नारायण मनी ते चिंता. सद्गुरु ऐसा दयाळू पाही, सद्गुरु सारखा दयाळू दुसरा कोणी नाही हो. दुजान देखो कवने ठाई, विप्रकन्या बुडत असे पाही. पापडोही अगम्य, तिला तारण्याकरता म्हणून हिचा शोध घेत घेत नारायणाची स्वारी निघाली. तव लक्ष्मण नामे एक नगर, असे विस्तीर्ण अग्ने कोणावर. चारी वर्ण अपरंपार, धनदायी सावकार सर्वही. तिथे ती विप्रकन्या पाही, वेश्या होऊनी गेली लवलाही. ठेवी ती झाली निजगृही, अत्यादरे करुणी. विप्रकन्या तिथे गेली. तया नगरी नारायण पाही, अवचट पातला तया ठाई. नारायणाची स्वारी हिला शोधत शोधत त्या ठिकाणी आली. त्या ठिकाणी नारायणाची स्वारी आली. तिला विचारलं, तू कोण, कुठली, कशी, काय तुझं. एरी मने चाकटली मनस्वी. मनात विचार करतीये, म्हणे हा तव दिसतो तपस्वी. हा तर तपस्वी आहे, हा इथं कशासाठी आला. नेणो याची पूर्ण उर्मिसी, म्हणून धामी आलासे. बहुतेक याच्या मनामध्ये काहीतरी वाईट असावं म्हणून हा इथपर्यंत वेश्येच्या मंदिरात हा कशासाठी आला. मनामध्ये विचार करतीये. यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला नारायणाची स्वारी म्हणतीये, अगं बाई, तुझी माता पिता पुण्यवान, तुझे आई वडील पुण्यवान, तुझी या बंधूची दशा कवन. कधी ह्याचा विचार केला का. येथे विषयी आसक्त होऊन, काय कर्माचरण आचरलीसी. हे काय चालवलंय. मनात विचार करते, हा बरं आपल्याला कसं ओळखतो. विचार सुरू झाला. विचार करता करता तत्क्षणी यांनी आपली ओळख सांगितली. नारायणाने ओळख सांगितल्याबरोबर, हा तव माझा गुरुबंधू, म्हणून चाकाटली ते वधू. काही न बोलचे अनुवादू, मौनेची वंदितय पाया. हिने पाहिलं, नमस्कार केला. सद्गदित परम अंतरी. मग मात्र आता सद्गदित झाली. त्याचे पाय धरले. बोलती झाली ते सुंदरी, अति आदरे तयाते. त्यावेळेला ती बोलायला लागली. काय सांगू, हे जे काही घडलं ते अशा अशा क्रमाने घडलं. म्हणे माय बापे सर्व गोतम, माझा तू तव परमाप्त. आता आपणच माझं सर्वस्व आहात. माझ्या जीवनाचं कल्याण तुमच्या हातामध्ये आहे. त्यांनी पाहिलं, हे बघ, खरंच तुझ्या मनात जर तुझं कल्याण करून घेण्याची इच्छा असेल. तिने पाहिलं, आहेच महाराज, आहेच. अहो, दान धर्म नेण्याची वार्ता. कधी दान नाही, कधी धर्म नाही. इथे आल्यापासून तर काही नाही. संत सेवा घडली नाही जाण. संत सेवा नाही. काय काय होतं घरी.
सगळं सगळं गेलं बाबा, सगळं गेलं. नायको कथा पुराण श्रवण, वृथा आले जन्मा लागून, केवता भगवान कोपला. काय बरं खरं आम्ही पाप केलं असेल? आमच्या जीवनामध्ये असं काय झालं? ऐसी सद्गदित अंतरी, परम घाबरली सुंदरी, टप टप अश्रू गाळी नेत्री, द्रवल अंतरी नारायण. गुरूंना दया आली. त्यांनी पाहिलं, हे बघ, काळजी करू नको, रडू नको, जे झालंय ते झालं, ते सोडून दे. आता तुला एक सांगतो, स्वये करोनिया स्नान, मग पाचारी ब्राह्मण, समग्रही पूजा करुण, देई लुटून भामिनीये. तुळशीपत्र ठेवी गृहास, काही न धरी मनी आस, होईल सर्वस्व उदास, सोडी आस सकाळी. सगळी आशा सोडून दे, सगळे पाश तोडून टाक. एरवी तरी काय ग? इनी बघितलं, हरकत नाही. गुरूंनी जो उपदेश केला, मंडळी, इतुके कर्म सरतो पर्यंत, जसं सांगितलं ते सगळं दान करून टाकलं. काही शब्दावर विश्वासच ठेवायचा ठरवलं. मग काय हो, विश्वासो फलदायका. ज्याचा विश्वास जसा आहे ना, त्याला फळ त्याप्रमाणे मिळतं. इनी सर्वस्वाचं दान केलं. हे सगळं दान करूपर्यंत नारायणाची स्वारी तिथे थांबली. आणि नंतर नारायणाने पाहिलं, हे बघ, आता तुला एक गोष्ट सांगतो. आता तुवा एक करावे, एकाने माते स्वीकारावे. एक नियम कर. काय? 3 सहस्त्र द्रव्य घ्यावे, तरीच आतळू द्यावे शरीर. आता कोणी जरी तुझ्याकडे आलं, जर त्यांनी शरीर सुख मागितलं, तर त्याच्याकडून 3000 मुद्रा घ्यायच्या आणि मगच त्याला आपलं शरीर अर्पण करायचं. 3 सहस्त्र अर्पी जो द्रव्य तू ते, तरीच पुरविजे तयाच्या मनोरथार्थे. नाही तरी स्वस्थ बैसे निवांते, मानी वचनार्थ इतुका. हरकत नाही. काय तिला अवघड होतं. संध्याकाळ झाली. नारायणाची स्वारी तिथून निघून गेली. इनी आपला नियम आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सांगायला सुरुवात केली. सूर्य अस्त पावता झाला, कोणातेन देववे इतुके द्रव्य. संध्याकाळच्या वेळेला आलेल्या प्रत्येकाला एवढं द्रव्य ऐकल्यावरती मणी सगळेजण, नाही हो, नाही नाही, एवढे पैसे नाही. कालपर्यंत तर एवढा पैसाही घेत नव्हती, आज असं का बरं? मग कोणीही तिच्या मनासारखं द्रव्य तिला देईना. शेवटी उपाशी बसून राहिली. रात्र झाली. रात्र झाल्यावरती नारदांची स्वारी ब्रह्मदेवाकडे गेली. अंतरिक्ष जाता नारद मुनी, कौतुक पाहिले तेणे नयनी. तैसेच येते झाले ब्रह्मभुवनी, ब्रह्मयाला गुण नमियेले. कथिला सारा वृत्तांत, सगळा इतंभूत वृत्तांत सांगितला. हात जोडून ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. आता तिचा उदरनिर्वाह तुम्ही तर तिच्या कपाळावर लिहिलंय ना, की इनी वेश्या व्यवसाय करावा आणि मग आपलं उदर भरावं. आता तिचा व्यवसाय कसा? ब्रह्मदेवाने पाहिलं, थांब नारदा. स्वतः एका सौदागराचा वेश धारण केला. सौदागराचा वेश धरिला, सत्वर ओपरी वरी वेधला. बोलता झाला से बोला, नेम ऐकिला निज करणी. नेमयुक्त द्रव्य दिधले. हे बघ, तू म्हणतीये ना 3000, तर 3000, ह्याच 3000 सोन्याच्या मुद्रा घे, रौप्य मुद्रा घे, तुला जे लागल ते घे. इनी बघितलं, हरकत नाही. घेतलं. ब्रह्मदेवाने द्रव्य दिलं आणि ब्रह्मदेवाने पाहिलं, मी आत्ता जाऊन येतो. आत्ता जाऊन येतो म्हणल्यावर तिने बघितलं, हरकत नाही. नेमयुक्त द्रव्य दिधले, म्हणे मी परतून येतो ये वेळे. सिद्धता असो दे सकळ, म्हणून तात्काळ चालिला. तो निघून गेला. सूर्योदय झाला, तो परत आलाच नाही. आला नाही. सकाळी नारायणाची स्वारी आली. नारायणाची स्वारी आल्यावरती हिने घडलेला वृत्तांत सांगितला. सांगितल्यावरती त्यांनी पाहिलं, आता काय? म्हणे ऐक. ऐसे ऐकताची उत्तर, एरू हर्षला निर्भर. म्हणे बोलावी धराम्र, वाटी सर्व धन हे सगळं धनही वाटून टाक. गुरूंनी आज्ञा केली. इनी ते 3 सहस्त्र धन वाटून टाकलं. संध्याकाळ होत आली. ब्रह्मदेवाकडे पुन्हा बातमी गेली. आता ब्रह्मदेवाची स्वारी याच्या 10 पट द्रव्य घेऊन पुन्हा आली. पण मंडळी, इनी पाहिलं नाही. म्हणलं, महाराज, अहो, ज्यांनी काल मला 3 सहस्त्र द्रव्य दिलं, जोपर्यंत त्यांची इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी माझं शरीर तुमच्या ताब्यात देऊ शकत नाही. आता मात्र ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, काय करावं? ब्रह्मदेवाची स्वारी विचार करते. बहुत आणलेलं द्रव्य तिला दिलं. म्हणलं, हे बघ, तो येऊन जाईल, त्याच्यानंतर मी येतो, तोपर्यंत हे द्रव्य तुझ्याजवळ राहू दे. तिने ते द्रव्य ठेवून घेतलं. पण जे गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे ते सगळं दान करून टाकलं.
हे सगळं दान केलं. शेवटी किती वेळा द्रव्य घेऊन जावं आणि किती वेळा यावं ब्रह्मदेवाला सुद्धा प्रश्न पडला. म्हणून ब्रह्मदेवानी शेवटी ऐसे जाणोनी अंतरी, ब्रह्मदेवानी अंतःकरणात विचार केला. हंस विमान धाडिले झडकरी, म्हणे नेऊ या ते सुंदरी, आचरे परी ऐसे हे. हिच्या व्रताची पुण्याई इला ब्रह्मलोकाला घेऊन जाऊ. आज्ञा होता तात्काळी, विमान उतरले भूतळी, तात्काळ दिव्य रूप केली, परी विमानी न बैसे ते. ती बघतीये, मी नाही विमानात बसणार. का? म्हणे सद्गुरु नारायणा, न देखता न येता जाणा, न सेवी मी विमान, जाऊ परतून माघारे. ज्यांनी माझं कल्याण केलं, माझ्या गुरूंनी, त्यांना घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मग विमान करुणी स्थिर, दूत गेले सत्वर, नमोनिया चतुर्वक्र, समाचार सांगितला. ब्रह्मदेवाला ही बातमी कळाली. विना नारायणा वाचुनी, विमानी न बैसे भामिनी, मग बदे कमळासनी, ही कहाणी अपूर्व. नारायणा ते ठेविता, हेही बरी न दिसे वार्ता, तो ऐसियाचा वारंवार करिता, विपरीत वार्ता हो पावे. ब्रह्मदेवाच्या एक गोष्ट लक्षात आली की नारायणाशिवाय ही येणार नाही. मग मनाशी ठरवून टाकलं की बस आता त्यालाही घेऊन यायचं, त्याचाही उद्धार करायचा म्हटल्यानंतर नारायणालाही घ्यायला विमान आलं. बघा मंडळी, असं असतं, जो सगळ्यांचं कल्याण इच्छितो त्याचं कल्याण निश्चितच होणार आहे. ऐसी ते शतायुषी जारीण, उद्धरिली सद्गुरु वचने, म्हणून अनन्य होऊन जावे शरण सद्गुरु ते. याच्यासाठी सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. मुख्य भाव असावा. जोपर्यंत श्रद्धा नाही, भक्ती नाही, तोपर्यंत हे सगळं घडणं तसं अवघड आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी श्रद्धा पाहिजे, ती पण दृढ पाहिजे. दृढ श्रद्धेने जीवनामध्ये जे काही अनाकलनीय आहे, जे आपल्या कक्षेत सुद्धा नाही विचारांच्या, त्या सगळ्या गोष्टी घडतात. त्याच्यासाठी आशीर्वादाची जोड लागती, त्याच्यासाठी कृपेची जोड लागती. आणि ते प्राप्त होण्यासाठी सत्कर्म जो करतो त्याच्या जीवनात ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून समर्थांनी आवर्जून सांगितलं की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आपण चांगलं करावं, इतरांकडनं चांगलं करून घ्यावं. अशा प्रकारे कुणाकुणाचा उद्धार कसा झाला उद्याच्या अध्यायामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.